कावे अजून कशी आली नाही राधिका, काळजी वाटत आहे अहो. सरिता तू बस इथे. फोन आला होता तिचा आणि सौमित्र रेवती सोबत आहेत ना, येतील. हाय राधिका, राधिका कशी आहे बाई तू? सगळं ठीक आहे ना? तिला आता येऊ दे. ये. बस 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 बाळा. कशी आहे बाई? हाय. राधिका आता तू काय झालं सांग. ते खाली तिथे नाही, ते महत्वाचं नाहीये. राधाच्या केबिन मध्ये तिच्या ड्रॉवर मध्ये एक बिल सापडलंय जे विषाच्या बाटलीचं बिल आहे आणि त्याच्यावर राधाचं नाव आहे. काय? हो. अप्पा हे कसं बरं झालं? कोणी केलं बरं हे? नाही आई, ते काही कळायला मार्ग नाही, पण पोलीस शोध घेत आहेत. पण सध्या तरी सगळा रोग राधिकाकडेच आहे. ऑफिस मध्ये पोलीस आले होते आणि ती उर्मिला म्हात्रे सुद्धा होती. मला एक कळत नाही, ह्या उर्मिला म्हात्रेला ह्या सगळ्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? बर, तिला जर एवढा कळवा आहे ना त्या आजारी लोकांबद्दल, तर खरा गुन्हेगार शोधून काढ की म्हणावं. हो ना, तुला कशाला विनाकारण त्रास देते बाई? विनाकारण कुठे बरं? तीच तर पैसे मागत होती ना त्या पक्षासाठी राधिकाकडे. अप्रे, हे कधी घडलं? तिने मला भेटायला बोलवलं होतं. मग तर हे नक्कीच त्या बाईचं कारस्थान असणार. मला तर वाटतं नानासाहेब, उर्मिला मात्र मुद्दाम करते आहे आणि कुणाच्या तरी सांगण्यावर. नाही, मला नाही वाटत ती असं काही करेल कोणाच्या तरी सांगण्यावरून. जे काय आहे ते आहे. पण आज ऑफिस मध्ये पोलीस आले होते, त्यांनी ऑफिसची झडती घेतली, सगळ्या स्टाफची कसून चौकशी केली, उलट तपासणी केली. अजून काय बघायचं बाकी आहे? तपासाचे सगळे धागेदोरे माझ्या विरोधात आहेत. माझ्यावरती संशय आहे त्यांना आणि मी निर्दोष आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. अटक होईल मला. पोलीस अटक वॉरंट घेऊन येतील. हे का चाललंय? का करावूया? तुम्ही काहून बरं हातावर हात धरून बसल्यात? काहीतरी विचार करा, काहीतरी करायला पाहिजे का नाही? हो सरिता, तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. शांत हो जरा. अगं सगळे आहेत ना, सौमित्र सगळं बघतोय ना, काळजी नको. हो कशी शांत होऊ सांगा बरं? हे का चाललंय राधिकाच्या बाबतीमध्ये? पहा बरं, तिला किती त्रास होत आहे. पहा बरं, ती शनया हिला त्रास देत आहे बैताट. यावर आता ही पण आली का ती उर्मिला मात्र तिला त्रास द्यायला? मला तर वाटतं ना हे ते शनायाचंच काम असणार. नाहीतर काय, राधिकाला त्रास द्यायला हे दोघं एकही संधी सोडत नाही. हे बघा, तुम्ही जरा तिघी जणी गप्प बसा. तर काय घडले ते पोलीस शोधतीलच. आणि कर नाही त्याला डर कशाला? हा राधिका, आम्हाला सगळ्यांना माहितीये तू काही केलेलं नाहीयेस आणि तुलाही माहितीये ते. एक्झॅक्टली. कुणी काही बोललं, काही झालं तरी राधिका मसाले बंद होणार नाहीये. राधा, मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत. राधिका, तू जरा शांत हो बरं. नको काळजी करूस एवढी. मला असं वाटतं राधिका, तू टेन्शन घेऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल. मला माझी काळजी नाहीच आहे, मला कंपनीची काळजी. हे कोणी केलं असेल? शनायानी केलं असेल का उर्मिला म्हात्रेंनी? मला तर दोघींवरती संशय आहे. पण काही झालं आणि कंपनीला गालबोट लागलं
तर त्यातनं आपण बाहेर नाही येऊ शकत, काहीही केलं तरी. नाही राधा, काही झालं तरी असं होणार नाही. ट्रस्ट मी, नाही होणार असं. वा 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 उर्मिला मॅडम, तुम्ही तर फुल सिक्सरवर सिक्सर मारताय. चांगली कामं करताय हो. पण या कौतुकाबरोबर जरा शाबासकी मिळाली असती तर. ऑफकोर्स ऑफकोर्स मिळणार ना तुम्हाला पैशांची शाबासकी. एक दिवस अचानक लॉटरी लागेल बघा तुम्हाला. शनाया, तुला जी गोष्ट हवी होती ना ती आता लवकरच घडणार आहे. तुम्ही तर तुमचं काम परफेक्टली पार पाडलं. आता मी माझं काम करते की नाही बघा. राधिकाला ना इतक्या इझिली सोडायचंच नाही. ती राधिका सुभेदार आधीच माझ्या डोक्यात गेली. काय कशाला या, कशाला तिच्या कंपनीमध्ये पैसे टाकलेस? हा असला कसला व्यवहार तुम्हा सवतींमधला हे? काय ना मॅडम, खूप मोठं काहीतरी असं ग्रँड हवं असेल ना आयुष्यात, ते मिळवायचं असेल तसं विचित्र विरड थोडं वागावं लागतं. कळेल तुम्हाला हळूहळू. मला त्या राधिकाचा माज उतरवायचा आहे. व्हेरी गुड. पण मग आता काय करणार तुम्ही? काय करणार? त्या राधिका सुभेदारच्या विरुद्ध आधी वॉरंट काढणार, मग तिला जेलमध्ये पाठवणार. आणि एकदा का केस कोर्टात उभी राहिली की नुकसान भरपाई म्हणून भरमसाठ पैसे मागणार. पाठवा पाठवा, तिला जेलमध्ये पाठवा. आणि तिला ते असं ते असं ब्रेडचं फ्लावर असतं ना, ते चक्की पिसायला लावणार. एक्झॅक्टली, पिसायला लावा तिला चक्की. बघस ती कशी बदनामी करते. मी काहीच करू शकणार नाही. मीडियामध्ये सांगणार, सगळीकडे नुसता बोबाटा करणार. बघस तू आता. एक मिनिट. तुम्ही मीडियाला बोलवा, सगळं करा, पण जरा सांभाळून ना, कारण राधिका मसाले मला माझ्या ताब्यात घ्यायचे. सो त्याला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. माहित आहे मला. कंपनी तुझ्या ताब्यात आली की मगच तू मला पैसे देणार ना. माझा फायदाच आहे त्यात. एकदा का राधिका मसाले मधनं राधिका सुभेदार बाहेर गेली की राधिका मसाले कंपनी फक्त तुझीच. आय लाईक यू. मला तुम्ही खूप आवडता. अरे तू माझं ऐकशील का एकदम? मी आतापर्यंत मला तुमच्यामध्ये बोलण्याचा काही हक्क नव्हता गुरु, पण आता तो हक्क मला आहे, कारण ही माझी होणारी बायको आहे. माझ्याच मित्रांना माझ्या बायको समोर मला मारलं, आणि काय तर म्हणे ही आता त्याची होणारी बायको. काय गुरुनाथ सुभेदार, तुम्ही कुठे आहात? हे काय चाललंय काही कळत नाहीये. काय होणार आहे पुढे? काय भाई, घरी पोचला ना? हो. अरे असं काय बोलतोय? सगळं ठीक आहे ना तिकडे? नाही, काही ठीक नाहीये किड्या. अरे भाई काय झालं? म्हणजे काही राडा झाला का पुन्हा? किड्या, माझा फार मोठा अपमान झालाय. सौमित्रने माझ्या मुस्कारात मारली रे. काय? अरे यार, तरी मी तुला समजावून सांगितलं होतं ना की तू राधिकाशी बोलण्याच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. नाही, पण खेड्या ते मला त्याने मारलं त्यापेक्षा त्याचे शब्द मला जास्त झोंबले. काय 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 म्हणाला काय तो? अरे हा सौमित्र मला म्हणतो की राधिका माझी होणारी बायको आणि मी तिच्या विरुद्ध काही ऐकून घेणार नाही, याची होणारी बायको. मला फार वाईट वाटलं रे. अरे यात वाईट काय वाटायचं भाई? अरे ते खरंच आहे ना. म्हणजे हे बघ, तू त्यांच्याशी बोलायला गेलाच का? मी तुला सांगितलं होतं ना की राधिकाशी काही बोलू नको, तू याच्यात पडू नको, अडकशील. पण तू आजकाल काही ऐकतच नाही यार माझं. अरे पण ती माझी बायको होती ना खेड्या. अरे होती,
देअर यू आर. होती होती जी तुझी बायको होती ती आता त्याची बायको होणार आहे. या होती आणि होणार आहे मध्ये दोन काळ आहे. एक आहे भूतकाळ, एक आहे भविष्यकाळ. दोघांच्या मध्ये असतो वर्तमान काळ. तू तुझ्या वर्तमान काळाचा विचार कर, म्हणजे शनायाचा विचार कर, जी तिला फसवण्यासाठी तिकडे कारस्थानं रस्ते आहे. तिला कंट्रोल कर भाई, आणि तू यात पडू नको. प्लीज पडू नकोस. सर साधारण हे सगळं असं घडलेलं आहे आणि त्यांच्या ज्या पार्टनर आहेत शनाया सबनीस, त्यांनी ती पार्टी दिली होती आणि सर सरळ सरळ फूड पॉयझनिंगची केस आहे. आणि सर खरं सांगतो सर, राधाने सगळा खर्च, आय मीन राधिका सुभेदार यांनी सगळा खर्च उचललाय, सगळ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली आहे. आणि मी ओळखतो ना राधिका सुभेदार यांना मी अगदी आधीपासून ओळखतोय सर. सौमित्र, तुम्ही सगळं हे ठामपणे बोलू शकताय, उद्या मी हे सगळं समजून घेऊ शकतो, पण कोर्ट नाही ना ऐकून घेणार आहे सगळं. का? का म्हणजे पुरावा. जे आय मीन जो पुरावा सापडलाय तो पुरावा सरळ सरळ राधिका सुभेदार यांच्या अगेन्स्ट आहे. मला मान्य आहे सर, पण सर तुमच्याकडे काहीतरी सोल्युशन असेल ना, जेणेकरून आपण राधाला अटक होण्यापासून वाचवू शकतो सर. प्लीज एक काम करा, बसा तुम्ही. बसा बसा. हॅव अ सीट. बसा बसा. खरं तर ही केस माझ्या लक्षात आली आणि मी तर आता असंही ऐकलंय की ती जी बाटली होती ती बाटली राधिका सुभेदार यांच्या कारमध्येच सापडली आहे. हो, दुर्दैवाने. आणि सॉरी सर, एक सांगायचं राहिलं तुम्हाला, नुसतीच बाटली सापडली एवढ्यावर नाही थांबले ते, तर राधिका सुभेदार यांच्या केबिनमध्ये म्हणजे तिच्या ड्रॉवरमध्ये ती बाटली घेतल्याचं बिलसुद्धा सापडलं आहे. काय? हो सर, हे खूप मोठं आणि गुंतागुंतीचं प्रकरण झालंय सर. आणि पोलीस सतत राधालाच धारेवर धरत आहेत, पण राधा निर्दोष आहे सर. मला माहिती आहे ना सर. प्लीज तुम्ही. सौमित्र, तुम्ही हे सगळं मला आधीच सांगायला हवं होतं. अहो, हा खूप स्ट्रॉंग पुरावा आहे राधिका सुभेदार यांच्या अगेन्स्ट. अटक वॉरंट तर कधीही निघू शकतोय. हो, मला सगळं मान्य आहे सर, पण राधाला अटक होणार नाही याची काळजी घ्यायला लागेल ना सर. प्लीज प्लीज तुम्ही, मी वाटेल ती मदत करायला तयार आहे सर. प्लीज काहीतरी. हे बघा, अटकपूर्व जामीन टाळण्याकरता आपल्याला खूप खटपटी कराव्या लागणार आहेत. हा, मग करूया ना सर. मी तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे सर. प्लीज काहीतरी आपण करूया. एक काम करतो, मी सगळी प्रोसिजर कंप्लीट करून घेतो, बघूयात काय होतंय ते. यू डोंट वरी. थँक्यू सर. थँक्यू सर. राधाने खूप टेन्शन घेतलं या सगळ्याचं आणि बाकी सगळी मदत मी करू शकतो, पण कायद्याने काय करायचं हे फक्त तुम्हीच सांगू शकता, कारण मला काही कळत नाही त्यातलं. सो कसं आहे ना सौमित्र, ज्या वेळेला माणूस मोठा व्हायला लागतो ना, तेवढेच त्याचे हितशत्रूही स्ट्रॉंग व्हायला लागतात. त्याला त्रास देण्याकरता, त्याचं नुकसान करण्याकरता ते कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतात. त्यात राधिका सुभेदार या तर खूप मोठ्या उद्योजिका आहे. हा नक्कीच सगळा त्यांना फसवण्याचा डाव असू शकतो. एनिवेज, तुम्ही नका काळजी करू, मी आहे, मी बघतो काय करायचं. ठीक आहे. थँक्यू. काय ग, अशी का बसली संध्याकाळच्या वेळी? घरात दिवे लावले नाही, देवाला तरी दिवा लावला की नाही? का नाही लावला मुद्दाम? अरे कमाल करते तू. तूच मला सांगायची ना संध्याकाळच्या वेळी दिवे लावायला हवे, देवाला नमस्कार करायला हवा, घरात कशी प्रसन्नता असते. हा, मग आज काय झालं तुझ्या बुद्धीला? ही वाईट बुद्धी कुठून सुचली? काही वाईट गीट सुचलं नाही बरं मला. आता मी सुधारले आहे. म्हणजे? मला कळून चुकलं आहे. देवदेव करून काही होत नाही. आहो, सरिता, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना त्याचा दोष देवाला नाही द्यायचा. अगं, हे प्राक्तन आहे, कर्म असतात. कधी कधी नशिबाचे भोग भोगावे लागतात माणसाला. नाही तर मला एक सांग, या जगातील सगळेच नास्तिक सुखी नसते का? मला खूप राग आला आहे आता माझ्या देवावर. देव काय करणार आहे? रोज नित्य नेमाने मी त्या समोर दिवा लावते, पण माझ्या राधिकाच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार काऊन बरं? तू आता काही काळजी करू नको.
या सगळ्या संकटातनं आपली राधिका बाहेर पडणार, जशी आजपर्यंत बाहेर पडली तशी. कारण आजपर्यंत तिनं कुणाचं वाईट इच्छिलं नाही, वाईट केलं नाही, प्रत्येकाला मदतीचा हात दिला. त्यामुळे राधिकाच्या पाठीशी अनेकांचे आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे. तिला मार्ग सापडेल यातून. तिने सगळ्यांसाठी सगळं चांगलं केलं. पहा बरं, सगळ्यांचं चांगलं चिंतलं, सगळ्यांसाठी मदतीला धावून गेली. आणि तिच्याच आयुष्यामध्ये ही अशी संकटांवर संकट काहूनवर येत आहेत. काहून बरं तिला असं सगळं भोगावं लागत आहे प्रत्येक वेळेला. आपल्या पोट्ट्याने पण काही कमी त्रास देईल का राधिकाला? बस आता हा विषय इथे बंद. ही परिस्थिती आपल्याला सुधारायची असेल ना, तर आधी आपले विचार आपण बदलायला हवे. आणि याची सुरुवात तुला तुझ्यापासून करायची. हा, तुझे विचार बदल. मी का करू? विचार बदलायचे म्हणजे इथून उठायचं, फ्रेश व्हायचं, देवाजवळ जाऊन दिवा लावायचा, नमस्कार करायचा, प्रसन्न मुद्रेनं किचन मध्ये यायचं आणि मस्तपैकी एक चहा आणायचा माझ्यासाठी. मी देवाच्या दिवा लावते आणि नंतर चहा. त्याच्यात हातपाय धु. हाय सरप्राईज. हे बघ काय ग, हे काय एवढं? शॉपिंग केलंय मी खूप सारं. नाही, एवढं सगळं शॉपिंग करायला पैसे कुठे आहेत आपल्याकडे? पैसे न देता आणलं, उधारीवर आणलं, द्यायचेत पैसे. अक्का असं काय करतेस? बरी आहेस ना तू? उधारीवर आणायला म्हणजे नंतर तर पैसे द्यावे लागतील ना, तेही पैसे नाही येत आपल्याकडे. रिलॅक्स, देऊ आपण नंतर पैसे. तू काय एवढं पॅनिक होतोय? मला नवीन ड्रेस हवा होता. आता कशाला परत नवीन ड्रेस? काय पार्टी द्यायची परत? नाही, इथे आधीच लफडं निस्तरत नाही, आता हे नवीन काय परत? हे बघ, काही होणार नाहीये. इनफॅक्ट जे झालंय ना ते पण निस्तरणार नाहीये. राधिकाला कन्फर्म अटक होणार आहे हे मला माहिती. आणि आता मी कंपनी टेक ओव्हर करणार आहे. सो मी ठरवलंय की राधिका सारखं मी पण मेक ओव्हर करून जाईन. दॅट्स इट. म्हणून नवीन ड्रेस. नाही अगं, कसला टोमलाचा मेक ओव्हर? हे बघ, तू उगीच फालतू स्वप्न बघू नकोस प्लीज. हॅलो, फालतू बिलतू नाही म्हणायचा माझ्या स्वप्नांना प्लीज. यार गॅरी, तू आता डिप्रेस होऊ नकोस. तुझ्यामुळे माझा पण कॉन्फिडन्स जातो ना. नाही, हा राधिका विरोधात तुझा जो ओव्हर कॉन्फिडन्स होत चाललाय ना, आता मला त्याचीच काळजी वाटते. एक मिनिट. राधिका इतकी मस्त ट्रॅप झाली आहे ना, इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये ती स्वतःच अडकली आहे की तिला काय करायचं हे सुचणार पण नाही. गॅरी, राधिकाला आता अटक होणार. तिच्या नावाने अरेस्ट वॉरंट नक्की निघणार आणि राधिका मसालेला कुलूप लागणार. ए शनाय, ऐक. हे बघ, हे जे काही तू राधिकाला अडकवण्याचा प्रयत्न करतेस ना, यामध्ये पोलीस एन्क्वायरीत चुकून जरी तुझं नाव निघालं ना, तर तूही अडकशील, तुझंही नुकसान होईल. कळतंय का तुला? मग होऊ दे ना नुकसान. अरे नंतर कंपनी टेक ओव्हर केल्यावर आपण खूप पैसे कमवू. डोंट वरी. ओके? अगं पण राधिकाला अडकवण्याच्या नादात तूही जर दोषी निघालीस ना, तर तूही अडकशील शनाया, तूही सुटणार नाहीयेस. गॅरी यार, तू तिच्या साईडने का बोलतोस दरवेळेला आणि इतकं निगेटिव्ह विचार का करतोस? अगं निगेटिव्ह नाही करते, पण तू राधिकाचा काही दोष नसताना तिला जे अडकवतेस ना, ते मला बरोबर नाही वाटत. ते मला काही पटत नाहीये. गॅरी यार, तुला तिची का बाजू घ्यायची आहे? अगं कारण ती माझी बायको. काय? हे तुझं जे फालतू स्वप्न आहे ना, त्यातनं तू बाहेर पड. कळलं? राधिका तुझी बायको होती, आता ती तुझी कोणी नाहीये. तिने तुझ्या आयुष्याची वाट लावली आहे आणि ती सौमित्रची होणारी बायको आहे. एक्सेप्ट दिस फॅक्ट प्लीज. मी तुझी बायको आहे आता आणि मी राधिकाला सोडणार नाही यारी. राधिका मसाले मी टेक ओव्हर करणार ऍट एनी कॉस्ट. सोड, जाऊ दे. मी तुला माझा ड्रेस ट्राय करून दाखव.